शांतता शांतता सर्वांना पुनश्च या ठिकाणी विनंती करतो, सर्व शांत राहा. हिंदवी स्वराज्याचे संत छत्रपती शिवराय खामगाव नगरीतील आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. खामगाव नगरीने आणि या खामगावच्या परिसरातल्या बांधवांना आज माझ्या मताने तुम्ही कोणापासून कमी नाहीत असं सिद्ध करून रेकॉर्ड ब्रेक ग्राउंड फुल केलं. मला पुन्हा पुन्हा एका गोष्टीची आठवण होते. जसं पश्चिम महाराष्ट्राबद्दल वार्ता केली होती, यार त्याच्याला हाल करू नका रे. आता 9 वाजून गेले, ध्यानात ठेवा तुम्ही काय काय गोष्टी. त्याला दाबूनच टाकलं डायरेक्ट खाली. तुम्ही सोडा सोडा मोकळं सोडा. त्याला काहीच होऊ शकत नाही सध्या. 3 वाजता पाठव. पश्चिम महाराष्ट्राच्या बद्दल एक महाराष्ट्रात वार्ता पसरवली होती. मुंबई बद्दल आणि कोकण बद्दलही वार्ता पसरवली होती. इथला मराठा एक येत नाही म्हणून पश्चिम महाराष्ट्रानं कोकण आणि मुंबईनं सिद्ध करून दिलं. रात्री 4-4 वाजेपर्यंत सभा झाल्या, सगळ्या रेकॉर्ड ब्रेक सभा झाल्या. त्यांनी दाखवून दिलं आम्ही एक येऊ शकतो. त्याचीच आठवण पुन्हा आज झाली. आमच्या मराठवाड्यात आपल्या खानदेशाबद्दल आणि आपल्या विदर्भाबद्दल वार्ता पसरवली होती. तिथला मराठा एक येत नाही. जो कोणी म्हणतो मराठा एक येत नाही त्यांनी खामगावात येऊन बघावं. 5 घंटे त्याला गर्दीतून बाहेर पडायला लागतील. मराठ्यांच्या नादाला लागू नका. मी यांना पहिल्यापासून सांगतोय, आम्ही पूर्वीचा मराठा राहिलो नाही. आम्ही स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. त्यासाठी आम्ही करोडोच्या संख्येने एक आलोय. मराठ्यांना गांभीर्यानं घ्या. मराठ्यांनी सगळे रेकॉर्ड सध्या मोडलेत. मायबाप मराठ्यांनो, आपल्याला हिणवलं जात होतं, आपला अपमान केला जायचा, आपल्याला अपशब्द वापरले जायचे. हा मराठा एक नाही, हा खेकड्यावानी आहे. हा कधीच एकजूट होऊ शकत नाही. असे अपमानकारक आपल्याला शब्द वापरले जायचे. पण या मराठ्यांची या राज्यात अशी लाट आली की सगळेचे सगळे भूसपाट मराठ्यांनी केले. मराठा पेटत नाही आणि पेटला तर विजत नाही ही मन मराठ्यांनी पुन्हा सिद्ध करून दाखवली. आज या राज्यातल्या मराठ्यांना 32 लाख लोकांच्या नोंदी सापडून 32 लाख मराठ्यांना आज नवीन आरक्षण मिळालं आहे. ही मराठ्यांच्या एकजुटीचा विजय. मराठा लढताना ताकदीने लढला. मराठा काम करता नाही, पूर्ण झोकून देऊन काम करतो. विदर्भातल्या आणि खानदेशी मराठ्यानं पुन्हा एकदा या राज्याला दाखवून दिलंय. मी 8-10 दिवसापूर्वी सांगितलं होतं,
ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी नोकरदार मराठा, आरक्षण असलेला मराठा, आरक्षण नसलेला मराठा, व्यावसायिक, सामान्य मराठा, शेतकरी मराठा, माता माऊल्यांसह कार्यक्रमाच्या ठिकाणी रात्रंदिवस येऊन बसतोय. पुन्हा हे उदारपणे एकदा राज्याला सिद्ध करून दिलं. आम्ही तुमच्या दारात एवढ्यासाठी आलो, तुम्हाला जरी आरक्षण असलं तरीही उर्वरित महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं लेकरू सुद्धा तुमचं आहे. आपण दोघं वेगळे नाही. आपल्याला दोन अंग. पहिलं अंग मराठा हा क्षत्रिय मराठा, त्याला लढायचं सुद्धा माहिती आहे. मराठ्यांना दुसरं अंग आहे. मराठा शेती करतो, कुणबी करतोय आणि रात्रंदिवस राबून या देशाला अन्नधान्य पुरवठा करणारा हाच मराठ्यांचा मोठा समुदाय या राज्यात आहे. दोन अंग असल्या कारणानं तुम्ही आणि आम्ही वेगळे नाही. लोकांना फक्त आपल्याला वेगळं भासवलंय. तुमच्यात आणि आमच्यात दरी निर्माण आहे असं चित्र निर्माण केलं. आपल्यात दरी नाही. रक्तमांसाचे नसणारेही एकत्र आले आणि मराठ्यांच्या विरोधात षडयंत्र रचलं. मराठ्यांना तुम्ही ते आम्ही, आपण दोघं रक्तमांसाचे भाऊ आहेत. आपण रक्ताचे नातेवाईक सुद्धा आहेत. आपण वेगळे नाही हे अगोदर तुम्ही सगळे समजून घ्या. ओबीसीचा नेता म्हणून घेणारा आपल्यात ओबीसीच्या नावाखाली फूट पाडायचा प्रयत्न करतोय. तुम्ही जर त्याचं ऐकलं तर तुमच्या एका भावाच्या लेकराचं वाटोळं होणार आहे. ते तुम्ही उघड्या डोळ्यानं बघणार कसे. आम्ही तुमच्या दारात एवढ्यासाठी आलो, आम्हाला तुमची गरज आहे. तुमच्या एका भावाचं लेकरू तुम्हाला साथ घालतंय, तुम्हाला विनंतीचं आव्हान करतंय. आमच्यावर वाईट वेळ आली, आमच्या पाठीशी उभा राहा. आपली जात अडचणीत आली, जातीचे पोरं अडचणीत आले आणि यांनी हे जाणून बुजून आणले. म्हणून आम्ही तुमच्या दारापर्यंत आलोय. खानदेशी मराठ्यांना सुद्धा आम्ही विनंती केली. आता विदर्भातल्या मराठ्यांना ही विनंती करायला आलो. जरी तुम्हाला आरक्षण असलं तरी तुमच्या एका भावाच्या लेकरावर भयानक अशी वेळ आली. आरक्षणापासून त्याला वंचित ठेवलं जातंय. हक्काचं असणारं दिलं जात नाही. आणि आपण हा संघर्ष आता न्यायासाठी उभा केलाय. महाराष्ट्रातल्या घराघरातला, कानाकोपऱ्यातला मराठा समाज सध्या एकजूट झालाय. मराठ्यांना त्याच्या लेकराची वेदना आता सहन होत नाही. 1% जर लेकरं हुकलं तर लेकरं ढसा ढसा घरापर्यंत रडायला येऊ लागले. 1% हुकलेले लेकरं त्याच्या चेहऱ्याकडे बापाला बघावं सुद्धा वाटत नाही. लेकरालाही बापाकडे बघू वाटत नाही, बापही लेकराकडे बघत नाही. कारण दोघांच्याही स्वप्नाचं वाटोळं झालंय. माईबापानं रात्रंदिवस कष्ट केले, शेतात राबले, कधी स्वतःला कपडे घेतले नाही, कधी स्वतःला चप्पल घेतली नाही.
पोटाला मायबापानं पोटभर खाल्लं नाही, एक एक रुपया मागे ठेवला आणि पोरं शिकवले. मायबापाचं स्वप्न होतं माझ्या वाट्याला जे काबाड कष्ट आलं ते माझ्या लेकराच्या वाट्याला आता नाही आलं पाहिजे. माझंही लेकरू अधिकारी झालं पाहिजे, माझंही लेकरू सावलीत बसलं पाहिजे. त्याच्यावर मायेचं छत्र धरायला कोणी राहिलं नाही, म्हणून त्यांनी रात दिवस कष्ट करून लेकरं शिकवले. पण इथे आरक्षणाने मराठ्यांच्या पोरांचा घात केला आणि बापाच्या आणि पोराच्या दोघांच्याही स्वप्नाच्या राख रांगोळी झाली. मुलाचं आयुष्य आणि भविष्य दोन्ही उद्ध्वस्त झालं, पर्याय राहिला नाही. म्हणून मराठ्यांनी पुन्हा उठाव करायचं ठरवलं आणि ही मराठ्यांची प्रचंड मोठी लाट आली. या लाटेत सरकारला नमतं घेऊन मराठ्यांच्या आरक्षणाच्या नोंदी सापडायला सुरुवात करावी लागली. मायबाप मराठ्यांना 70 वर्षापूर्वीच आरक्षण होतं. तुम्हाला एक 15-20 मिनिटं वेळ आहे ना, बोलू ना. रातभर बोला म्हणलं तर महा कार्यक्रम झाला मग. एक 10-15 मिनिटं घेतो. मराठ्यांना 70 वर्षापूर्वी आरक्षण होतं, हे आता सिद्ध झालंय. कारणही सांगतो. उदाहरणार्थ मी या खामगावचा रहिवासी आहे. आणि या ठिकाणी या शहरात माझी 2 गुंठे जागा आहे असं ग्राह्य धरा बरं का, नाही लागते माझ्या मागे. पण मला माहीतच नाही या शहरात माझी जागा कुठे आणि या खामगावला माहित नाही कुठे म्हणून. लोकांना सुद्धा अंदाजे कारभार चालला होता गावकऱ्यांचा माझा पण आता मला 7-12 मिळाला माझ्या 2 गुंठ्याचा आणि चतुर्शीमा पण मिळाला. तुम्ही जरी दादागिरीनं ती जागा बळकवली असली तरीही तुम्हाला मला ती जागा द्यावी लागणार का नाही आता. मग मराठ्यांच्या सरकारी नोंदी मिळाल्या ओबीसी आरक्षणात असलेल्या, कस काही आम्हाला आरक्षण देणार नाहीत आता. आणि ते एकटं म्हणते देऊ नका, ते येवल्याचं येलपट. भाऊ तू माया काय नाद लागतो, मी लय त्यापेक्षा येडपट आहे. त्या माणसाचं एकपट द्यावा मला, ते खरं बोलतो तेवढं एक लय पटतं मला त्याचं. मी काय म्हणलो, तू जेलमध्ये जाऊन बेसन भाकर खाल्ली, मला काय म्हणतो माहितीये का, त्याला काय माहित आत काय काय मिळत आहे. आत बेसन भाकर कांदा मिळतो, मग खा गोणी भर कांदे. जस काय एखाद्या लढाई जिंकून आला असं सांगतो कांदे मिळाले. सगळ्या दुनियाचं खाल्लं, गेला मध्ये खडी फाडायला. महाराष्ट्र सदर सगळं खाल्लं आणि मग आज शिक्षण काढी तुझी आंबरला आला. मला म्हणतो 5वी शिकलेला आहे. हे याला माहिती आहे मी किती शिकलेले काय हे बरोबर. माझ्या शिक्षणात सरकारनं 3 दिवस घातले. 3 सरकार म्हणतंय हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर देतं, याचा अर्थ हे 12वी शिकलेलं नाही, लय मोठं शिकलेलं शोधून काढा. 3 दिवस बेजार होते सगळे. माझा धंदा कसा आहे माहिती आहे का, माझी भाषा कळते तुम्हाला नाही तर व्हायची पंचायत आपली. कारण सरकारला काय माझी भाषा कळत नाही. एखादा अर्धा शब्द
जर सरकारला कळाला नाही तर त्या अधिकाऱ्याला विचारते या शब्दाचा अर्थ काय होतो रे. त्या अधिकाऱ्याला नाही कळालं ते मला फोन लावतोय. ते म्हणतो याचा अर्थ काय होतो. म्हणलं मला नाही जाऊन तिकडं. कारण मी मराठवाड्याची भाषा मी खानदानी तुमचं लेकरू आहे शेतकऱ्याचा पोरग आहे. मी माझी भाषा आहे तीच बोलणार. आणि समजा मी शुद्ध बोलायला गेलो मला येतच नाही आणि अनुसार हुकल्यावर मग काय करायचं. त्यामुळे मग आहे ते चाललंय चलून दे ना तुला काय करायचं. आणि मी 5वी शिकलेलो आहे. बरं 5वी तर 5वी तो याच म्हणण्याने होऊ दे. आता 5वी शिकलेलो आहे ते म्हणतो याला अभ्यास नाही मला. बरं नाही तर नाही जाऊ दे. पण आरक्षण अभ्यास नसून निर्णयाच्या प्रक्रियेत आणलं का नाही आणलं तो छाताडावर बसून तो जेवढ्या पात्रा मारल्या होत्या आणि जेवढ्या खुट्या ठुकल्या होत्या त्या पुऱ्या उपटून खुटे ठोकून मोठा तयार करून ठेवला आम्ही खुटा. आता एखाद्या वेळेस तुलाच बाहेर पडायला लागतं काकाच्या आरक्षणातून असा खोटा तयार करून ठेवला आम्ही मराठीने. आता तू येड्यावणी करू नको. बरं तुला हुशार आहे मला अभ्यास नाही. तुला शिकलेला आहे लय अभ्यास आहे. मग जेलला गेला का मग इथं एवढं हुशार आहे तू. मग त्यापेक्षा मी बरा नाही. तू तर नुसतं टोळ्यात जमायला लागला. आंबडला आला सगळ्या बांधवांना एकत्र केलं. ते बिचारे बळच आलेले का मनाने आलेले नाही. त्यांना दोष द्यायचा अजिबात नाही मराठ्यांनी. त्याला चल म्हणले म्हणून आले ते बिचारे. त्याला काय माहिती इकडे गेल्यावरती असं जातीवाद करणारे. आंबड पासून मुंबई परत जाऊस तर 4 जण फुटल्या वादीची. ते म्हणले या संघ आम्ही नाहीत याचा ना आमचा काही संबंध नाही. याच्या मांडीला मांडी लावून जर बसलं तर पोळत आहे आपलं राजकीय करिअर खराब होईल. ह्यो जातीय तेढ निर्माण करायचा म्हणतो. आणि तो कार्यकर्त्याला सांगतो पाय तोडा हात तोडा. मग हे तू ये बर पुढं मग सांगतो तुला. तू काय माय अवतारावर जातो का काय मला काही मिळत लागा नाही याचा. आणि त्यांचा काही दोष नाही बरं का. माझ्याकडे येताना ते मला येडं समजून येते. मी ते कसला करून नाही दिसत का त्याच्यामुळं. त्यांना वाटतंय कसलं करून दिसतंय याला आत्ताच बिंगून टाकू. मला ते मुंबईत ठरी दे 7-8 मंत्री याला आत्ता बिंगून टाकू म्हणते चला बरं. तिथून तावात माया पोती ते. त्यांची चूक नाही. मी दिसतो बी कसला काय मग. मला किती बारा मोजातो मी 35 किलो भरवतो. मी दिसतो मी बँड मध्ये खोळखोळ वाजवणार असल्यावर. पण जेव्हा मायाजवळ आले मायाजवळ बसले चर्चा सुरू झाली मी नुसते आधी ऐकून घेतली. मी लय नमुना भारी. तुम्ही टीव्हीवर बघा ना आपला कातकात तसाच टप्प्यात आला वाजलाच. चर्चा सुरू झाली ते मला बोलायला लागले. मी नुसतं म्हणायचं हा 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 हा. त्यांना वाटलं फुटलं ना आता हे. अर्धा घंटा जाऊन दिला ते नाही मला बऱ्याच शेंगा आणल्या मी त्यांना आणल्या. गडीभर बसलं बसून उठी नाही बसू. कारण ज्याच्यात मराठ्यांचा ज्या चर्चेत हित नाही त्या समाज त्यांच्याशी मी चर्चा नाही करू शकत. मी माझ्या समाजाशी कधी गद्दारी नाही करू शकत. मला जर तुमच्याशी गद्दारी करायची असती तर आजकाल इतकं अवघड आहे. एखाद्या आमदारांनी जर खांदा आठवला ना माणसं दुसऱ्या दिवशी एकामेकाला नीट बोलतच नाहीत. पण आपल्यापाशी अख्खं मंत्रिमंडळ बसून होतं व्यासपीठावर अख्खं. ते बी 22 दिवस. पण आपण माझ्या समाजासाठी मी माझी इंच भरही ढळ गेली नाही 1 इंच भरही. कारण मी माझ्या समाजाशी प्रामाणिक. माझं स्वप्न आणि माझ्या समाजाचं स्वप्न आहे या मराठा समाजाच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण देऊन त्या लेकराच्या चेहऱ्यावर आनंदाने हसू बघायचंय. एवढंच जीवनाचं स्वप्न याच्या पुढे नाही. यांनी किती षडयंत्र केले
कितीही डाव रचले, आपल्या पुढे एकही षडयंत्र यांचं टिकलं नाही आणि आपण टिकूही दिलं नाही. कारण मी मराठ्यांची गद्दारी नाही करू शकत. मी खानदानी मराठ्यांची पैदाश मराठ्यांची गद्दारी नाही करू शकत. मी हे आंदोलन सरकारशी संबंध मेंटेन करण्यासाठी नाही उभं केलं. माझा गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना न्याय देण्यासाठी आंदोलन उभा केलंय, तुमच्याशी समझोता करण्यासाठी नाही. पुरावे कसे सापडत नाहीत. मराठा 70 वर्षापासून आरक्षणात आहे. 1805 पासून 1967 पर्यंत आणि 1967 पासून 2023 पर्यंत सरकारने पुरावे शोधले. मराठ्यांच्या सरकारी नोंदी नाही म्हणत होते, त्या नोंदी आजपर्यंत फक्त एका महिन्यात मायबाप मराठ्यांना 32 लाख नोंदी मिळाला. 32 लाख. आता कसं काय मिळाले? पहिल्यांदा कसं काय मिळालं नाही? कारण सांगू, मराठा समाजानं अति विश्वास ठेवला आणि मराठ्यांचा तिथंच घात झाला. समित्या नेमल्या गेल्या, आयोग नेमले गेले. त्यांनी सांगायचं तुमचे पुरावे सापडले नाही आणि मराठ्यांनी डोळे झाकून विश्वास ठेवायचा. नसतील बहुतेक. मराठ्यांनी अतिविश्वास यांच्यावर ठेवला. का ठेवला ते पण सांगतो. 75 वर्षात जे जे पक्ष झाले त्या पक्षातले सगळे नेते मोठं करण्याचं काम माझ्या बापजात्या मराठ्यांनी आयुष्यभर केलं. माझ्या बापजात्या मराठ्यानं आयुष्यभर यांचे पॉम्पलेट लावले. त्याचं कारण होतं, कधी काळी माझ्या लेकराला जर गरज लागली तर हा आपला आहे, हा मदतीला धावून येईल म्हणून यांना आपल्या बापदाद्यांनी मोठं केलं. ज्या दिवशी मराठ्यांना गरज लागली, मराठ्यांचे पोरं आक्रोश करायला लागले, मराठ्यांचे पोरं न्यायासाठी टाळे फोडू लागले, मराठ्यांचे पोरं रडायला लागले, मराठ्यांचे पोरं नोकरदार प्रवर्गात सगळा मराठ्यांचा टक्का कमी झाला. एका टक्क्याने पोरं बाहेर फेकले गेले. त्या दिवशी आपल्या बापदाद्यांनी मोठे केलेले नेते मदतीला येतील असं सगळेजण स्वप्न बघत होते. मराठ्यांनी त्यांना हाक दिली, आमच्या लेकराच्या पाठीशी उभे राहा, त्याला आरक्षणाची गरज आहे. मागं येऊन बघितलं, मराठ्यांच्या पाठीमागं कोणीच नाही. समोर बघितलं, ज्याला मोठं केलं तोच समोरून उभा राहिलाय आणि म्हणतोय मी तुम्हाला आरक्षण नाही मिळू देणार. यासाठी माझ्या बापजाद्याने तुम्हाला मोठं नव्हतं केलं आणि मराठ्यांनी खरं त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांनी नाही म्हणायचं आणि आपण हो म्हणायचं. त्यांनी हो म्हणायचं, आपणही होला होच म्हणायचं. आता मराठ्यांच्या लक्षात आलं, आपलं या जगात कोणीच नाही. गोरगरीब मराठ्यांना, गोरगरीब लेकरांचा लढा आपल्यालाच लढावा लागेल. ज्या दिवशी सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांच्या लक्षात आलं, त्या दिवशी गरजवंत मराठ्यांनी लढा स्वतःच्या हातात घेतला आणि हा लढा इतका मोठा झाला की करोडोच्या संख्येनं मराठा एकत्र आला आणि सरकारला पळती भुई कमी झाली. सरकारनं नोंदी शोधायला सुरुवात केली. समिती ही काम करायला लागली. सुरुवातीला तर समितीनं असं अवघड केलं तर माहित झालं तुम्हाला? नाही झालं? नाही? अरे आता तरी जागे व्हा. कार्यक्रम वाजेला बरं काही ना आपला. समिती नेमली. पहिली समिती होती नितीन करीर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली. ते होते महसूलचे मुख्य सचिव. त्यांना टाइम दिला 3 महिन्याचा. सांगू का थोडा वेळ आणखीन का गडबड झाली तुम्हाला? मागच्या कडेला गडबड झाली का काही?
उभा राहिलेले का तुम्हाला आरक्षण मिळालेलं आहे आणि मग आम्हाला मिळूस तर थांबा, मग पळू नका. आमचं काय दुरण टेकलं नाही आणखीन, तर तुमचं कुठं टिकीता? कुठं राहिलं तर सांगा ना. तुम्ही लय पक्क द्या, तुम्ही आरक्षण घेतल्याची सोडित नाही दादा. त्यांना 3 महिन्याचा टाइम दिला. मावशेव ऐका बरं का, तुम्हाला ऐकायला येत आहे का? तुम्ही हा म्हणणार नाही म्हणणार. आता सगळेच जागे झाले, सरकार आता सोडित नाही ते आरक्षण घेतल्याशिवाय. नितीन करवीर साहेबांना 3 महिन्याचा वेळ सरकारनं दिला. 3 महिने संपले, त्यांना विचारायला गेले, साहेब अहवाल तयार झाला का? ते म्हणले मला माहितच नाही, मी त्या समितीचा अध्यक्ष आहे म्हणून. मग 3 महिने झाले तरी यांना मिळणार नव्हता ते अध्यक्ष म्हणून. पुन्हा समिती नेमली, 1 महिन्याचा टाइम दिला. समिती पुरावे शोधायला सुरुवात केली. समितीनं पहिले 15 दिवस कामच नाही केलं. मेजरची इकडून दटीला थोडी थोडी पळायला लागली. ती उठायची आणि मुंबईला जायची, तिथून हैदराबादला येते, तिथून परत संभाजीनगरला येते, तिथून उठती पुन्हा मुंबईला जाते. तिला बी इमान आहे. ती तिथून उठती पुन्हा हैदराबादला जाते. काय करती काय नाही तिची तिलाच माहित. नुसती हिंडती, तिकडे जाती म्हणते पुरावत नाही सापडे. मग काय गेली तिने 43 कोटी रुपये एकटीने नशिले. नुसती हिंडती इमानात. इमानातलं दणका चालू त्यांचा सध्या. काही करायचं असलं की इमानच आहे. मी विचारलं एक दिवस, नेमका समितीला पुरावे सापडे कस काय नाही? तिथं मोडी लिपीत लिहिलेलं आहे, हैदराबादला उर्दू मध्ये लिहिलं आहे, तिथं फारसी भाषेत लिहिलं आहे. तुम्ही अभ्यासात नेले होते का? समिती काहीच बोला ना, हे नेलेच नव्हते. यांना वाचताच आहे ना, त्याच्यावर अनुस्वार फिनुस्वार काही नाही, रेग फी वाढलेली नाही, काही नाही, सरळ धोरण येते. दुसऱ्या वेळेस अभ्यासक नेले. मावशा 4 दिवसात निरोप आला, ब्रेकिंग न्यूजच. 15,000 पुरावे सापडे. आता कसं काय सापडे? मराठ्यांचा फक्त विश्वासाने विश्वासघात केला. आपण नाही केला कोणावर. आपण कधी जातीवाद नाही केला आतापर्यंत, पुढेही आपण करणार नाही. आता समिती जोरानं काम करते. प्रथम अहवाल स्वीकारला समितीचा सरकारनं, आता दुसरा अहवाल स्वीकारायचा. आता फक्त तुमच्याकडे एकच विनंती, 24 डिसेंबरला महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार, याच्यात कोणी शंका बाळगू नका. सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यावाच लागणार. आता 32 लाख मराठ्यांना आरक्षण मिळालंय. जशा नोंदी सापडतील तसं प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली. तुमच्या एकट्या जळगाव जिल्ह्यात 3.5 लाख नोंदी सापडल्या. 3.5 लाख मराठ्यांना कोणाच्या तरी लेकराचं चांगलं व्हायला लागलं, समाधान माना. आपल्याला 2 दिवस लेट मिळून पण मिळणार. आपण कधीच भेद करायचा नाही. खानदेश, विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई असा विभागवार आपण भेदभाव नाही करायचा. मराठवाड्याचा अहवाल बनवला आणि आरक्षणाची प्रक्रिया सुरू झाली. आम्हाला कुंकून लागली. मुख्यमंत्री साहेबांचा फोन आला. आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं, तुम्ही एका भावाला आरक्षण देणार आणि दुसरा भाऊ नाराज करणार, हे आम्हाला मान्य नाही. तुम्ही जरी अहवाल स्वीकारला असला तरी आम्ही आरक्षण स्वीकारणार नाही. तुम्ही समिती शोधून बघा आणि चॅनलला पाठीमागच्या बाईट बघा. आम्ही असतानाही स्वीकारलं नाही. आम्ही सांगितलं आजच. मुख्यमंत्री साहेबांनी या समितीला राज्याचा दर्जा द्यायचा आणि मुख्यमंत्री साहेबांनी त्याच दिवशी त्या समितीला राज्याचा दर्जा दिला आणि समिती राज्यभर काम करायला लागली. आज राज्यातल्या मराठ्यांना न्याय मिळायला लागलाय. आम्ही एकट्यानं नाही घेतला. कारण मी नाही भेदभाव करू शकत. मी जर समाजाला मायबाप म्हणलं तर मी त्यांचा मुलगा झालो. आमचं मायलेकराचं नातं झालं आणि आईबाबाशी गद्दारी करणारी औलाद आपली नाही. महाराष्ट्रालाच आरक्षण पाहिजे आणि ती ही सरसकट पाहिजे.
आम्ही ओबीसी आरक्षणात आहोत. आपण दुसऱ्याचं आरक्षण घेत नाही. मी जाहीरपणे आवाहन करतोय, विनंती पण करतो, ओबीसीचं आरक्षण आम्ही मागतो ते आम्ही घेणार. कोणी किती आडवा आला तरी ते आम्ही मिळवणार म्हणजे मिळवणार. आमच्या लेकराचे मुर्दे पडत असताना आम्ही उघड्या डोळ्याने नाही बघू शकत. आमचे पोरं जर मरत असतील तर आम्ही मराठे कोणत्याही टोकाला आमच्या लेकरासाठी जाऊ शकतो. हे आंदोलन सरकारने गांभीर्याने घ्यावं. आम्ही ओबीसीचं आरक्षण मागतोय, एससी एसटीचं नाही. म्हणून तेही बांधव आपल्या सोबत आहेत. एनटी व्हीएनटीचं आरक्षण आपण मागत नाही. धनगर बांधवांचा आणि वंजारी बांधवांचा वेगळा प्रवर्ग ओबीसी आरक्षणातून केलाय. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. प्रश्न ओबीसीचा आणि आपला आहे, कारण आपण पूर्वीपासून त्या आरक्षणात आहेत. आपलं आरक्षण ते खात आहेत आणि आपल्याला फक्त ते वापस घ्यायचंय. त्यांचं सुद्धा कमी होत नाही. त्याचंही कारण लगेच सांगतो. मंडल कमिशनने ओबीसीला 14% आरक्षण दिलंय. हे सध्या 30% आरक्षण खातेत. असं होऊ शकत नाही. 4 वर्षात 60% लोकसंख्या झाली कशी, या प्रश्नाचं उत्तर सरकारकडे नाही. कारण मंडल कमिशननं 1990ला 14% आरक्षण ओबीसीला दिलं आणि 94ला म्हणजे 4 वर्षात ते आरक्षण 30% झालं. म्हणजे लोकसंख्या 60% झाली. कायदा सांगतो लोकसंख्येच्या प्रमाणात 50% आरक्षण दिलं पाहिजे. 90ला ओबीसीची लोकसंख्या 28%, मंडल कमिशननं दाखवली, म्हणजे आरक्षण 14%. 94ला ते आरक्षण 30% झालं, म्हणजे लोकसंख्या 60% झाली, म्हणून 30% दिलं. कायदा सांगतो लोकसंख्येच्या 50% द्या. घटना सांगते लोकसंख्येच्या 100% प्रमाणात द्या. घटनेनं दिलेलं एससी एसटीचं आरक्षण फक्त 100%. घटनेच्या नियमानुसार कायद्यानं दिलेलं नंतरचं आरक्षण हे लोकसंख्येच्या 50% प्रमाणात द्यावं लागतं. एखाद्याला जर वाढीव आरक्षण द्यायचं असेल किंवा ओबीसी प्रवर्गात जर यायचं असलं तर ती जात मागास सिद्ध असावी लागती, तरच तिला ओबीसी आरक्षणात येता येतं, नाहीतर येता येत नाही. किंवा मराठ्यांच्या शासकीय नोंदी असायला लागतात, किंवा कोणत्याही समाजाला ओबीसीमध्ये यायचं असलं तर त्याच्या शासकीय नोंदी असल्याशिवाय येता येत नाही. मराठ्यांना हे दोन्ही निकष पूर्ण केलेत. पहिला निकष मराठा मागास सिद्ध 12-13%. दुसरा मराठ्यांच्या शासकीय नोंदी सुद्धा आहेत. म्हणून मराठा समाज ओबीसी आरक्षणात येण्यास पात्र आहे. म्हणून कोणीही मराठ्यांना आता रोखू शकत नाही. धनगर बांधवांना माझी विनंती आहे, त्यांच्या सगळ्या नेत्यांनाही विनंती आहे आणि ओबीसी बांधवांनाही विनंती आहे, आमच्या हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला पाहिजे. गावखेड्यात यार जाऊन द्या ना त्याला ताणून धरतो. त्याला कुठं जायचं तुम्हाला माहितीये का? तुम्ही बस खाली म्हणता त्याला जाऊन द्या ना. एकदा माघारी येऊन ते आत्ता माघारी येते. तुम्हाला अशी येड्यावून करायची सवय लागली ना, असे रेट येतात मावशी होई. तुम्हाला सांगत आता जाऊन द्या. हे आत्ताच मग सांगतो परत. मायाकडे तिकडे येते अंतरवली. तुम्हाला आवाज येतो का मग? हे मायाकडे येते अंतरवलीला. मला असं गोड बोलत येत, तुम्ही आमच्या तिकडे या, आमचा तुमच्यातले जीव आहे मयात. तुम्हाला कोण धक्का लावतो बघतो. तुमचं संरक्षण करायला आम्ही खंबीर आहेत आणि आम्ही तुमचं रक्षण करू शकत नाहीत म्हणल्यावर मग आम्ही काढायचं तुमचे भाऊ. या तुम्ही आमच्या गावात. मी आलो तुमच्या गावात, येणे सांगितल्याप्रमाणे मी इथं आलो. मावशी येणे मला असं कथा ढकलेले. तुम्हाला सांगतो मी उतारायला लागल्यासारखा तिकडे गेलो. मग टंगडं सुद्धा खाली टेकून दिलं ना येईन, इतकं ढकलेलं मला. बरं तुमच्याकडचे माणसं इतके टप्पूचे टप्पू येतात, यांना किती ढकले तर एवढं सुद्धा हालत नाहीत बा मला ती. अरे मग बरगाडा मुलांना भाऊ एखादं
अरे मलाही कळतंय तुमचं प्रेम आहे, तुम्हाला माया आहे माझी, मला भेटावंच वाटतंय तुम्हाला. मी मूर्ख नाही, मी भावना शून्य सुद्धा नाही. मला कळतंय तुम्ही फोटो काढायला मायापुटी येत आहे, पण माझं शरीर मला साथ नाही देत. आता 17 दिवस उपोषण केलं नवशी हो मी, या समाजाच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून. नंतरचं 9 दिवसात केलं. डॉक्टरने मला सरळ सरळ सांगितलेलं आहे, डॉक्टरचं सरळ म्हणणं तुम्ही 3 महिने तरी आराम करा. कारण 17 दिवस बिना अन्न पाण्याचं उपोषण केल्यामुळं माझं शरीर खरोखर शपथ घेऊन सांगतो मला नाही आता साथ देत.